नमस्कार, मी सारिका. आझादी दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 4 मार्च 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह राजुरा जिल्हा चंद्रपूर इथे आलेला आहोत. येथील महिलांनी अशा प्रकारे तक्रार दिली आहे की इथे काही वर्षापासून अतिक्रमण करून जागा त्यांची कशा प्रकारे तक्रार आहे, चला जाणूया येथील महिलांशी. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आझादी दर्पण न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथं म्हणजे तुम्ही कशा प्रकारचा तक्रार तुम्ही केलेला आहे? बघा, मी तहसीलमध्ये 2021 पासून तक्रार दिलेली आहे, नगर परिषद मध्ये पण दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे. कोणीच याच्यावर नाही का ऑब्जेक्शन घेत नाही. तेव्हापासून आम्ही खूप प्रयत्न करत आहोत याच्यासाठी की इथे काहीतरी हे नको या. पहिले छोटा पाणठेला होता, आता तिने घरासारखं बांधलेलं आहे. ते नको आहे पाहिजे आम्हाला. का बरं नको नेहमी तुम्हाला? अरे, आम्हाला इथे कार्यक्रम करताना आम्हाला गाड्या ठेवायचे, लोक आतमध्ये गाड्या ठेवतात विहाराजवळ. आम्हाला पार्किंगची जागा आहे ही सगळी, तर पार्किंगच्या जागेवर आम्हाला हे नको पाहिजे. आणि ती काय खाली पिली नाही, सगळी नोकरीवाली आहे, सगळं आहे, पेन्शन मिळतं, सगळं मिळतो. दुसऱ्याला तिने किरायानं देऊन हे सगळं केलेलं आहे. पहा, तिथं दारूच्या बाटला वगैरे ठेवतात, सिगारेट, ग्लास वगैरे तिथं टाकतात. बाथरूमला वगैरे जातात, संडास करतात तिथे कंपाऊंडच्या आतमध्ये. तर या महिलांना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रियाताई खाडे यांच्याशी संपर्क साधले. जरा जाणूया त्यांचं काय म्हणणं आहे या तक्राराविरुद्ध. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. बघा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी जिल्हा अध्यक्ष ह्या नात्याने ह्या ठिकाणी मी आलेली आहे की ह्या समाजाच्या विहाराच्या सर्व महिलांनी माझ्याकडे एक अर्ज सादर केला आणि त्या अर्जाच्या नुसार मी ह्या ठिकाणी आली आणि स्वतःच्या डोळ्यांनी मी लक्ष दिलं की बघूया की खरं हे लोकांनी मला अर्ज दिलं, ही जे कार्य मी करायला चालली हे योग्य ते बरोबर आहे की नाही. तर मी याच्यावर लक्ष घातलं आणि बघा, हा परिसर बुद्धभूमीचा आहे, म्हणजे विहार आहे आणि बिलकुल आमने सामने बस स्टँड लागलेला आहे आणि हा पाणठेला साईडला, हा पाणठेला इथं लागलेला आहे, पार्किंगची जागा आहे ही. आणि ह्या बाईला मी प्रेमाने सुद्धा समजवलं की बघा, आपल्या समाजामध्ये आपणच लढाई करायचं नाही, तर तुम्ही माझी एक आई का बहीण आहे, तुमच्यावरही कुणी अन्याय नाही, आपण मिळून मिसळून सर्व राहिले पाहिजे. कारण आपल्या समाजामध्ये आपण लढणार तर आपण दुसऱ्यांना काय न्याय मिळवून देणार, ही समजण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं एकच म्हणणं आहे की नाही, मी उचलणार नाही, मला समाजाचं काही लेणं देणं नाही, मला त्या बुद्धविहाराचं काही लेणं देणं नाही, हा शब्द तिचा आहे. तर मला म्हणायचं आहे, जेव्हा ज्या व्यक्तीला समाजाचं लेणं देणं नाही आहे, तर मला पण म्हणायचं आहे की ज्या व्यक्तीला समाजाचं लेणं देणंच नाही, तर त्या व्यक्तीला आम्ही समाजातूनच काहीतरी तिला धडा शिकवण्याचा नक्की मी प्रयत्न करणार. बघा, ही लढाई कुणाच्या घराची नाही आहे, ही लढाई कुणाच्या घरामधली नाही आहे, ही एक बाबासाहेबांची अस्मिता आणि बुद्धाची अस्मिता आहे या ठिकाणी. तर याच्या समोर कुणीतरी म्हणत असेल की नाही, की आम्हाला कुठल्या बुद्धाच्या विहाराचं काही करायचं नाही, बाबासाहेबांच्या विहाराचं काही करायचं नाही, तर अन्यथा मी ही गोष्ट कधीच खपवून घेणार नाही. आणि हा परिसर जो आहे बाबासाहेबांच्या म्हटलं तर विहाराच्या समोरचा आहे आणि तिथं हा पाणठेला छोटा असताना सुद्धा जिद्दीप्रमाणे अजून मोठा बांधलेला आहे. आणि मी नगर परिषदला अर्ज दिला माझ्या लेटर पॅडवर, त्यांनी याच्यावर लक्ष घालून यांना न्याय मिळवून द्याव ह्यासाठी मी स्वतः नाही का आयुक्तासोबत बोलणं केलं, पण तिथून मला काही यश मिळालं नाही असं दिसत आहे. पण माझी एकच सूचना आहे सर्वांना की ज्या वेळेस सर्वांकडे मी अर्ज दिला आणि माझं सांगणं होतं का उद्या जर त्या पाणठेला सर्व महिला मिळून जर त्या ठिकाणी हटवण्यात आल्या तर आजही कारवाई जर आमच्यावर होतील तर ते पहिले आधी नाही का पोलीस प्रशासन आणि नगर परिषद हे सांभाळतील. कारण त्यांच्याकडे आम्ही अर्ज याच्यासाठी केले, तुम्ही स्वतः डोळ्यांनी लक्ष घाला. आणि त्यांनी सुद्धा अर्ज केला की इथं 15 ते 20 पाणठेले आहे, ते हटल्यानंतर माझा पाणठेला हटणार. पण हे चुकीची भूमिका आहे, तुम्हाला दिसतोय पितात आणि ती खाली बाटला आणि खाली ते ग्लास विहाराच्या परिसरामध्ये टाकण्यात येत आहे. आणि तेच लोक म्हणतात, तीच बाई म्हणून राहिली की ही कुठेतरी माझ्यावर एक बनवाबाजीचा खेळ करत आहे. तर बघा, ह्या परिसरामध्ये जे पाणठेले आहे त्या बाजूला सर्वांनी ते दाखवलेले आहे, काही फोटो पण काढलेले, काही व्हिडिओज पण आहे त्या ठिकाणी. आणि मला हे वाटतं की हे चुकीचं आहे. अन्यथा अगर त्यांनी 5 ते 6 दिवसामध्ये नाही उचललं तर आम्ही सर्व महिलांच्या हाताने हे उचलण्यात येईल. नंतरची जे कारवाई आहे ते शासनाने आपल्या पद्धतीने करायला पाहिजे.
कारण आता शासनाच्या हातामध्ये आहे म्हणून आम्ही एक नगर परिषदला म- पंच- परिषद आहे ना, नगर परिषदला सुद्धा मी अर्ज केला आणि स्वतः मी आयुक्ता सोबत पण बोलले, तहसीलदारांना सुद्धा मी अर्ज केला. साहेब बघा, अशी अशी ही इथं हे चाललेलं आहे आणि हे बंद करा. कारण तर त्यांचं म्हणणं आहे की इथं 10-15 नाही का पाणठेले आहे, पण हे चुकीचं बोलत आहे. आणि यांनी सुद्धा नाही का प्रशासनाने स्वतः चौकशी करावं स्पॉटवरती, की खरंच तर इथं 10-15 पाणटेले आहे की एक आहे की दोन आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी. कारण अर्ज दिलं त्यानुसार आणि 15 दिवस झाले मी वेट करत आहे. पण आता माझी पण जे वेट करण्याची जी क्षमता होती ती खतम होत आली आणि मीडियाला बोलवण्याचं कारणच हे होतं की मला ते लक्ष घालायचं होतं आता, की तुम्ही बघा की समोरची जी आमची स्टेप आहे ती योग्य ते आम्ही महिलांच्या पद्धतीनं करणार आणि आम्हाला लिहून द्या की आम्ही करू शकत नाही. जर एखादी महिला सर्व समाजाच्या लोकांवरती उंगली उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर मग इथले समाजाचे लोक काय झोपा घेतात का? आणि तिथं दारूच्या बाटला का म्हणजे विहाराच्या समोर टाकताना तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघतात. कुठेतरी एखाद्यावर अन्याय होतो तर तुम्ही आंदोलन करता, मोर्चे काढतात. मग स्वतःच्या गावातलं परिसर बरोबर ठेवा ना, बुद्धाचं विहार बरोबर ठेवा, ही माझी विनंती आहे सर्वांना. कारण आपल्या गावामध्ये आधी शुद्धीकरण करा सर्व ठिकाणी आणि नंतर तुम्ही बाहेरचं पाऊल उचला. आणि गावामध्ये एवढ्या महिला झटत आहे. आज 3 वर्ष झाले की नाही बा, हा पांठ्याला चुकीचा आहे, पार्किंगला जागा नाही. त्यांच्या पाठीमागे एकही माणूस निघत नाही. म्हणजे का महिलांनीच झटाव आणि महिलांनीच नाही का म्हणजे समोर याव आणि त्यांनीच सर्वांसोबत तोंड वाजवत बसाव, हेच म्हणणं आहे त्यांचं. पण मी आता खपवणार नाही. शेवटचा एक अर्ज मी पोलीस स्टेशनला करणार आणि अजून नगर परिषदला करणार की आम्हाला न्याय तुमच्याकडून मिळाला नसल्यामुळे आम्ही आता हे समोरची स्टेप जे आहे आम्ही महिलांच्या पद्धतीनं करणार आहे आणि ह्या पांठेला आम्ही महिलांच्या हातानच उचलून दाखवणार. जे पण कारवाई होईल नंतर बघूया. कारण ही कुणाच्या घराचा मामला नाही आहे, कुणाच्या दाराचा मामला नाही. हा आहे एका बुद्ध विहाराचा, तिथं बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा आज त्या ठिकाणी प्रतिमा ठेवलेली आहे. मग त्या प्रतिमेच्या समोर राहणारा परिसर कसा असला पाहिजे? तिथं दारूच्या बाटल्या असल्या पाहिजे, तिथं दारूचे गिलास टाकले पाहिजे, सिक्रेटचे पॉकेट पडले पाहिजे, असा परिसर असावा. बुद्धाची हे शिकवण होती आमच्यासाठी. बाबासाहेबांनी संविधान दिलं भारताला, तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे का जिथं बुद्धाचं विहार आहे तिथं तुम्ही दारूच्या बाटल्या ठेका, तिथं रात्रीचे दारू प्या? याच्यासाठी बुद्धाचा विहार असतो? हा शांतीचं प्रतीक आहे, हे खपवून घेणार नाही. आणि सर्व महिला जे विहाराच्या अध्यक्ष आहे, सचिव आहे, सर्व महिला आहे ह्या ठिकाणी आणि सर्व महिलांच्याच हाताने हे कार्य होणार आणि मी यांच्या सोबत राहून स्वतः मी माझा पाठिंबा देणार. काय की ही कुणाच्या घराच्या जागेसाठी माझा पाठिंबा नाही आहे, बुद्ध विहारासाठी आणि बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी आहे आणि बुद्धाच्या अस्मितेसाठी आहे. आणि ही अस्मिता जर कोणी छेडछाणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर कदाचित मी माझा प्राण गेला तरी मी खपवून घेणार नाही. ही बोलते आणि मी इथंच थांबते. जय भीम, जय. तिला काही असं काही नाही का तिला प्रॉफिट नाही, म्हणजे तिला काही पैसा नाही अडका नाही, गरीब ती नाहीच आहे. तिचे मिस्टर कोल माइन्सला होते, रिटायर झाले, करोडोनं पैसा मिळाला आणि खास ती मुलांसाठी म्हणून केलेला आहे पांठेला. पण काय झालं, मुलगा पितो म्हणून ती नाही का पांठेला चालवत नाही, ती स्वतः बसतो. काही दिवस याच्या आधी तर काही दिवस ते किरायाने पण दिला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या विहाराच्या समोर किरायाने देऊन ती स्वतःच पोट भरत होते ना. त्यांना शेती आहे, वाडी आहे, सगळंच आहे. गरीब नाही आहे ती. गरीब असते तर चला बा एक विचार तरी करणार, पण गरीब नाहीये. तरी पण तिने असं करत आहे ना. ती उलट आम्हाला म्हणते की नाही, समाजाला मी पैसा देतो याचा किराया, हे चुकीचं आहे. आम्ही काय त्याचा किराया टॅक्स वगैरे किराया वगैरे काही घेणार नाही, घेत पण नाहीये. तिने लेखी लिहून द्यावा आमच्या समोर की हे खरं आहे की खोटं आहे म्हणून. मग आम्ही महिला आम्ही सोमनाथपूरला राहतो आणि आमच्या उपरे काकू आल्या होत्या काल सांगायला आणि आम्ही आवर्जून इथं आलो आणि ह्या पांठेला इथं ठेवलेला आहे. आमचं पण म्हणणं आहे की या पांठेला हटवला पाहिजे, आम्हाला पण न्याय द्यायला पाहिजे. हे विहार म्हणजे हे आमचं प्रतीक आहे, आमचं हे घर आहे, काही कुणाच्या घरासमोर नाही, सर्वांची म्हणजे सर्वांचंच इथं विहार आहे. म्हणून आम्ही आम्ही त्यांच्या आवाजाला मान देऊन इथं प्रत्येक वेळा आम्ही येत असतो. पण या वनकरबाईंनी इथं पांठेला न हटवायचा असा निर्णय घेतला, म्हणून आम्ही इथं या पांठेला उठवायसाठी आम्ही इथं उपस्थित झाला आहे. एवढे बोलून इथंच थांबते. जय भीम सर्वांना. मी यंगमॅन बुद्धिस्ट
वेलफेअर असोसिएशनची आमचे नगराळे साहेब अध्यक्ष होते आणि आता ते नसल्यामुळं मी उपाध्यक्ष म्हणून इथं कार्यरत आहे. आणि ह्या पांठ्याला जे 2-4 वर्ष झाले त्या बाईनं टाकलेलं आहे. आम्ही तिला प्रेमानं सांगतो. ती कार्यक्रमाला आम्ही नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही भेटतो आणि त्यांना आम्ही प्रेमानं सांगतो की ताई हा पांठ्याला उठवा, कारण ही आमची जागा नाही, आम्हाला काही इथं काही घर बांधायचं नाही, दार नाही, तर हे तुम्ही पांठ्याला उठवा. पण ती बाई म्हणते का तुम्ही उठवूनच दाखवा. ती आम्हाला अशा भाषेत बोलत आहे. आमचं काही तिच्याशी वैरत्व नाही आहे, ती आपल्या समाजाची आहे आणि तिला सांगणारे जे लोक आहेत ते आमचेच लोक आहे. आणि आज तिनं आम्हाला नगर परिषद मधून तिनं आमच्यावर म्हणजे तक्रार केलेली आहे की याचे पैसे आम्ही देतो आणि ते वकील पण आमचेच आहेत आणि सांगणारे पण आमचेच आहेत. पण असा समाज, ह्या जर समाज लोक आज बुद्ध विहाराच्या मागणीसाठी त्या दिवशी हे घेतली आहे, मीटिंग घेतली की आपण बुद्ध गयेला जाऊन तिथं आपण आंदोलन करू म्हणून. जर हा पांठ्याला 4 लोकात जर हे समाज एवढा आहे, राजुरा शहरात किती वस्ती आहे आमची, ह्या पांठ्याला उठवायला त्या बाईला इतके सहकार्य करत आहेत ते लोक, आम्हाला कोणीच करत नाही. म्हणजे काय, आम्ही आमच्या घरचं हे काही नाही आहे. हे विहार आमच्या घरचं आहे का, हे सर्वांसाठी आहे. आम्ही जे करत आहोत ते सर्वांसाठी आहे. फक्त इथं ही गाड्या मोटरा ठेवण्याची ही जागा आहे, पार्किंगसाठी जागा आम्ही मागत आहोत. बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्या बाईनं प्रेमानं, आमची बहीण म्हणूनच आम्ही तिला काही एका शब्दाने आम्ही वाईट बोलत नाही किंवा शिवीगाळ सुद्धा आम्ही त्या बाईला करत नाही. प्रेमानंच नेहमी बोललो ना तर हेच बोलतो आम्ही. बस एवढं बोलून मी. तर काय वाटतं मित्रांनो, इथून हा पांठ्याला हटणार की नाही, या महिलांना न्याय मिळणार की नाही, आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर आता जाऊन तुरंत करा आणि संपूर्ण परिवाराचा फक्त आझाद विदर्भ न्यूज चॅनल. धन्यवाद.